तर नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज चाललोय आम्ही ओतूरला। तर आज श्रावण सोमवारचा शेवटचाच सोमवार आहे, तर त्याच्यामुळे आज चाललोय आम्ही ओतूर येथे कपिलदेकेश्वर या ठिकाणी। माझ्या बरोबर आहे आज अनुश्री आणि अनुश्रीची मम्मी पटकर। तर आज अनुश्रीन आम्ही 3 जण चाललोय, आपल्या स्कूटीवर चाललोय। तर आता आम्ही कोतुळच्या पुढे आणि कोतुळ, ब्राह्मणवाडा आणि ओतूर म्हणजे जवळचाच प्रवास आहे। एक 50 किलोमीटरचा आहे, जाऊन येऊन 100 किलोमीटर। तर चला मित्रांनो, तिथं श्रावण सोमवारी यात्रा कशी भरते ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे, तर नक्कीच पूर्ण बघा। तर हा आता लागाचा घाट सुरू होतोय आणि या घाटापासून आता पुणे जिल्ह्याची बाउंड्री चालू होते आणि अहिल्यानगरची बाउंड्री संपते या लागाच्या घाटाला। कोणी कोणी या घाटाला नागाचा घाट असंही म्हणतात। एकदम नागमोडी वळण येते आणि एकदम म्हणजे नागमोडी घाट आहे आणि एकदम सिंगल रस्त्याचाच घाट आहे आणि रस्ता पण एवढा काय रुंद नाही आहे, त्याच्यामुळं मग या घाटाला जपूनच चालायला लागत आहे। आणि एकदम असं जागेवर टन येते, 2 टन बघा, हा 1 टन लय जागेवरच आहे। आपली लालपरी मागं पुढं घ्यावं लागते कधी कधी, आणि पुढचं 1 टन आहे त्या पण टनला एकदम मागं पुढंच घ्यावं लागते। ह्या टनला पण मागं पुढंच आपली लालपरी घ्यावं लागते, तेव्हा मग तिला टन बसवत आहे। तर अशा पद्धतीने हा लागाचा घाट आहे। तर आता आपण एकदम ओतूरच्या जवळच आलोय, 2 ते 3 किलोमीटर घाट उतरून आपण बराच पुढे आलोय। आणि आता एक 2 ते 3 मिनिटाच्याच अंतरावर आपल्याला यात्रा बघायला भेटणार आहे। आता मी आलोय एक ओतूरलाच, माझा क्लासमेट राहतोय, 10 वर्ष झालं त्याची माझी भेट नाही कॉलेज संपल्यानंतर, आणि आता 10 वर्षानंतर त्याच्या रूमवरती आलोय मी इथं। एकदम साधा भोळा मित्र आणि एकदम समाजामध्ये एकदम असं चांगलं कार्य करणारा मित्र। तर तो त्याच्याकडे आज जाणार आहे। तर मित्रांनो, आता हा माझा मित्र आहे, आज भेट झाली। तर त्याचं नाव केशव दिघे म्हणून। मित्रांनो, आणि किसन नाना एकदम प्रेमळ आणि सगळ्यांना धरून चालणारा मित्र आहे, त्याच्यामुळे ना त्याच्या ना युट्यूबवर आहे ना धुमाकूळ घालायचा मित्रांनो, कमेंट भरपूर मारायच्या आणि गावरान जिव्हाळ्याला ना जाम शेअर करत जायचा। कारण हे बघा मित्रांनो, तुमच्या सपोर्टमुळे ना आपल्या मराठी माणसाला पुढे जायचं जर चान्स भेटत असेल तर नक्की दिला पाहिजे। म्हणून तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे का तुम्ही नानाला फुल सपोर्ट करा। आणि मित्रांनो, आपला इंस्टाग्राम आहे, ह्याच्यावरती चालवतोय केशव दिघे 9982 म्हणून, त्याला पण फॉलो करून ठेवा। आपण सुद्धा युट्यूब वरती येतोय, ओके। तर आता ओतूर गावामध्ये आलो होतो, कारण पाहुण्यांकडे आलो होतो आपण। मग आता पाहुण्यांकडे चहा पाणी झाला, मग आता आपण जाणार आहे बाजारामध्ये, मंदिराकडे जाणार आहे, दर्शन वगैरे घेऊन मग आपण परत आपल्या परतीच्या वाटेनं जाणार आहे। बघा, आता आपण इकडे गाडी पार्क केली, तर आता आपण इथून जत्रेमध्ये जाणार आहे। तर इकडे समोर आपण देवाच्या दर्शनासाठी जाणार आहे, कपिलदेकेश्वराच्या दर्शनासाठी। तर आज गर्दी भरपूरच आहे, या शेवटचा सोमवार आहे श्रावण महिन्यातला, तर त्याच्यासाठी आज भरपूरच गर्दी आहे अशी। तर इकडून आपण ह्या साईडनं आपण आलेलो आहे, आपल्या राजूर आणि पिंपरकणे गावामधून आपल्याला यायला हा रस्ता आहे। आणि आता आपण आलो इकडं गाडी मिळते, मित्राच्या तिथं जेवण केलं ना, त्या मित्राकडेच आपण आलो होतो आणि आता आपण चाललोय आता तिथं गाडी पार्क करून दर्शनासाठी। अरे बघा, बाकीचे लोक आता दर्शन घेऊन येतात, बाकीचे जातात, बाकीचे येतात। तर इकडे असे बरेच लोक येतात जातात, आणि आता आपण पण दर्शन घेण्यासाठी जाणार आहे। आणि आपली अनुश्री आणि अनुश्रीची मम्मी इकडे पुढेच थांबेला ती, आणि आपण आता चाललोय दर्शनासाठी आणि गावामध्ये जाण्यासाठी। इकडे हा समोर रस्ता आहे, तर इकडे गावाकडं
आणि आता आपण नाही का इथं आलोय तर ते लहान लहान पोरं आहे, ते दोघं जण हे बघा, तर ते गंधाचा टिळा लावतात. तर आता आम्ही पण लावून घेणार आहे. बघा अनुश्रीच्या आणि माझ्या पण गंध लावलाय त्या मुलांनी. तर या बघा इकडं वरती आहे ना एक राट पाहिलाय पाळणा अनुश्री ना, तर ती तिकडच बोट करून राहिले. त्याच्यात बसायला जायचे म्हणते. बसायचं त्याच्यात, बसायचं अनुश्री. आणि इकडं इथं पोलीस स्टेशनचे पोलिसांनी ब्रॅकेट लावलेत, कारण मध्ये मोठ्या गाड्या आणि टू व्हीलर गाड्या जाऊ नये म्हणून. मग पोलीस बंदोबस्त आहे, कोणी पोलीस मित्र येते, होमगार्ड येते. तर अशा पद्धती तिकडून आता बॅरिकेड लावले ते. आणि इथून समोरूनच आता फुलजत्रा भरले. आणि इथं मंदिराचा प्रवेशद्वार आहे, आपण जिला कमान म्हणतो. तर त्या कमानीतून आत जायचं आहे आपल्याला. आणि एकदम मस्त असे कमान पण एकदम मस्त आहे. तरी बघा ही कमान पण एकदम भारी दिसते, एकदम असे वरती बरीच मोठी आहे. या कपिल देकेश्वराकडे जाण्यासाठी या कमानीतून मध्ये जाते ते. आणि इकडे बघा मस्तपैकी दोन्ही साईडला खेळणे, भांडे, मकाराच काय येले. दोन्ही साईडला पूर्ण असे दुकान येते सगळ्या वस्तूंचे. आणि एकदम हे मंदिर बघा एकदम अशी गर्दी, जबरदस्त गर्दी आहे. कारण पाय द्यायला पण अशी जागा नाही, एवढी गर्दी राहते. कारण हा शेवटचा सोमवार आहे, त्याच्यामुळं मग गर्दी जास्त आहे. आणि आम्ही शेवटच्या सोमवारी चालू आहे, पण आम्हाला घरी येतानीच उशीर झाला. 10 वाजता घरातून निघालो. त्याच्यामुळं मग कारण घरी पण आयुष्याला शाळेत सोडायचा होता, त्याच्यामुळं मग उशिरा जरा निघालो. आणि इकडे अनुश्रीना राहटा पहिल्यात आणि जाम असे म्हणते मला ह्या मोठ्या राहटात बसायचे, पण तिला आपण एकदम छोट्या राहटात बसवणार आहे. पण अगोदर दर्शन घेऊन येणार आहे, मग आपण काही खरेदी करायला आपल्याला वेळच नाही. त्याच्यामुळं मग आयुषला परत 5 वाजता शाळेतून न्यायचे, त्याच्यामुळं मग जास्त वेळ थांबणार नाही आपण. इकडं बघा या फायबरच्या प्लेटा मस्त आहेत इकडं, त्या पण आपण घेऊ नंतर. आणि अनुश्रीना पहिल्यांदाच एवढी गर्दी पाहिले, कारण तिला एवढ्या गर्दीमध्ये आम्ही कुठंच नेलं नव्हता. कारण कसं लहान पोरं आजारी पडत आहेत, त्याच्यामुळं काही तिला कुठंच आम्ही नेत नव्हतं गर्दीमध्ये. आणि ती एकदम ते पाळणे पाहून एकदम खुश झाली. आज गर्दी, पाळणे, परत इकडं दुकानं सगळे बघून आहे ना, ती आज लईच खुश झाले. सारखी नुसती त्या पाळण्याकडेच बोट करीत राहते. आणि तिला आज पाळण्यातून बसवायचीच आहे, तिची हौस करायची. तर हे बघा इथं एवढी भरमसाठ गर्दी आहे का पाय द्यायलाच अक्षरशः जागा नाही आहे, अशी एवढी गर्दी आहे. आणि हे बघा एकदमच जवळ आहे मंदिर. आता एकदम जवळ आलोय मंदिराच्या आपण आता दर्शन घेण्यासाठी. आणि हे मंदिर एकदम सुंदर मंदिर आहे आणि ते एकदम नदीच्याच कडेला आहे, निसर्गरम्य वातावरणामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही कोणी येला असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा का मी पण उतरला कपिल देकेश्वर मंदिरा दर्शनासाठी येऊन गेलोय. नक्कीच कमेंट करा. तुम्ही अगदी 40 सोमवार या ठिकाणी दर्शन वारीचं कार्य काम पाहत असता आणि हे करत असताना अन्नदाताही आज तुमच्या हातून गरजेचं आहे. तुमचं सन्मान या ठिकाणी देवदर्शन संस्थेचे अध्यक्ष हो मामा
आणि इकडं एकदम जबरदस्त अशी लाईन आहे दर्शनासाठी. तर हे बघा लईच गर्दी आहे आणि आम्ही आता लाईनीला उभं राहिलो. हे बघा इकडं पार वर आहे लाईन ती. तर त्या लाईनीमध्ये आता आपण दर्शन घेणार आहे उभं राहून. लईच उशीर होणार आहे. इकडं आमच्या अनुश्रीचा मस्तपैकी दर्शन घ्यायचं काम चालू आहे. एकदम अशी मांडी घालून दर्शन घेते. एकदम पार डोका महादेवाच्या पिंडीवर ठेवून मस्त प्रकारे दर्शन घेते हात जोडून मस्त. आणि ही पिंड शेजारी आहे. आणि ज्या तांदळांच्या पिंडी बनवतात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या, तर त्या त्यांचं दर्शन घ्यायला आपण नंतर आता जाणार आहे. हे दर्शन झाल्यानंतर आणि ज्या तांदळांच्या पिंडी बनवतात ते ह्याच पिंडी आहेत. प्रत्येक सोमवाराला अशा वेगवेगळ्या बनवतात. आणि आता इकडं अनुश्रीचं दर्शन चालू आहे. तर एकदम अनुश्रीनं पण मस्त असं दर्शन घेतलं. हे बघा अनुश्री मस्त दर्शन घेते. आणि या पिंडी आहेत ना प्रत्येक सोमवारी अशा म्हणजे 4 सोमवारांच्या 4 पिंडी राहतात. आणि इकडं ह्या पिंडीमध्ये लिंबावर ठेवलेल्या असतात. म्हणजे एक अद्भुत शक्तीच म्हणावं लागेल. आणि तुम्ही कोणी जर बघितलात का या पिंडी जाऊन बघितलं असतील तर नक्कीच कमेंट करा. संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटरला रोज चित्रपट सुरू असतो. येथे येऊन चित्रपट पाहावा ही नम्र विनंती. त्याचबरोबर मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रतीकेश्वर देवधर्म संस्था ओतूर व ओतूर ग्रामपंचायत आणि ओतूर गावचे सर्व ग्रामस्थ आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद सर. तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.
या ठिकाणी आपली महिनाभर आपल्या या कामगारावर भगवान कपालीकेश्वर महाराजांचा यात्रा उत्सव या ठिकाणी चालू असतो. अनेक दानशूर आणले जाते. या ठिकाणी प्रत्येक श्रावणी सोमवारी आलेल्या भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करत असतात. त्याही सर्व अन्नदात्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं हे देवधर्म संस्थेचं आपले कर्तव्य आहे. जे जे ग्रुप आहेत त्यांचा जर कोणी सदस्य या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यापैकी कोणाही एकाला मी विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी कपालीकेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने होतोय. आपण या ठिकाणी सन्मानासाठी यायचे. यामध्ये पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की या ठिकाणी बालदिंडी स्पर्धा असतात आणि खऱ्या अर्थाने या बाल वारकऱ्यांना धमाले भावकी किंवा धमाले मंडळाकडून या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलं जातं. धमाले भावकीपैकी जर इथं कोणी असेल तर त्यांना विनंती आहे, कोणाचं नामोल्लेख करत नाही, जो कोणी धमाले कंपनीपैकी असेल त्यांना विनंती आहे आपण यायचंय आणि या ठिकाणी अध्यक्ष श्री अनिल तांबे यांच्या शुभ हस्ते आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धमाले त्याचबरोबर पहिल्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुस्ती जमावण्याचं काम आपले पांडुरंग चाचणी करत असतात. त्यांच्याही वतीने या ठिकाणी आलेल्या सर्व बाल वारकऱ्यांना या ठिकाणी केळी प्रसादाचं वाटप केलं जातं. तात्याचाही या ठिकाणी सन्मान होतोय. तात्या आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर दुसऱ्या श्रावणी सोमवारी कपालीकेश्वर वाकिफ व स्विमिंग ग्रुपच्या वतीने या ठिकाणी साधारणतः 2 टन केळीचा प्रसाद म्हणून या ठिकाणी भाविकांना वाटला जातो. वाकिफ ग्रुपचा कोणी सदस्य या ठिकाणी उपस्थित असत त्यांना विनंती आहे की आपला सन्मान घेण्यासाठी कृपया खाली यायचे. त्यानंतर खऱ्या अर्थाने तिसऱ्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी समस्त पटेल कंपनी त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात असं खिचडी महाप्रसादाचं वाटप केलं जातं. पटेल कंपनीपैकी जर या ठिकाणी कोणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे की या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचे. त्याचबरोबर श्री राजेंद्र एकनाथ डोबळे अर्थात राजूमामा यांनी या ठिकाणी यावर्षी तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी प्रसादाचं वाटप केलेलं आहे. राजूमामा किंवा राजूमामाच्या घरातलं जर कोणी असेल या ठिकाणी तर त्यांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं. त्याचबरोबर वाकिफ ग्रुपचा अनिल शेठ तुमचा जीवनचे मोठे मित्र मगूबामध्ये आले त्यांचा सन्मान करा. मगूबामध्ये आले सन्मान द्यायला. त्याबरोबर
चौथा श्रावणी सोमवार, चौथ्या श्रावणी सोमवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि त्याचं खऱ्या अर्थाने सर्वच श्रेय या ठिकाणी प्रबंधक शिवून आणि वाकिंग ग्रुपचं असते. साधारणतः आज आता बाहेर आल्यानंतर हे बाबा भेटले आपल्या फुग्यावाले, तर त्यांनी अनुश्रीला फुगा दिल्या आहेत. पैसे देत होतो पण ते पैसेच घेत नाही म्हणत तिला मी एक फुगा देणार आहे माझ्या पद्धतीनं. मग त्या बाबाला काय वाटलं काय माहिती, पण त्याने अनुश्रीला फ्रीमध्ये दिला. मग त्याला पण व्हिडिओमध्ये घेतलं. तर ते बाबा प्रत्येक यात्रेला राहतात, आपल्या सारं पठारचे तिथले कुठले तरी आहेत ते. त्यांनी नाव सांगितलं पण माझ्या काही एवढा त्या गर्दीमध्ये आवाज पण आला नाही एवढा. तर एकदम असं त्या बाबांचे आभार मानला. आणि आपण मग पुढं आता या लहान मुलांचं आणि लहान मुलांना याच्यामध्ये उड्या मारायला लय मजा येते, कारण ते स्प्रिंगसारखं खालीवर उडत आहे. इकडं अनुश्रीला पण राटामध्ये बसायचं होतं, त्याच्यामुळं ती पण ओरडत होती का मला राटात बसायचे, प्रत्येक राटाकडं बोट करायची. तर मग तिला पण एका राटामध्ये छोट्याशा बसवलं, ते गोल फिरत आहे असं त्याच्यामध्ये. पण ती म्हणत होती या मोठ्या राटात बसायचं, पण मोठ्या राटात मीच बसेल नाही कधी, कारण मला चक्कर येते, त्याच्यामुळं मी बसेलच नाही. मग तिला एक असं एकदम छोटंसं बारीक होतं, तर त्याच्यामध्ये तिला बसवलं एकदम बारीक याच्यामध्येच, कारण कसं लहान पोरांना लहान याच्यातच बसवावं लागत आहे. आणि हे बघा हे छोटंसं आहे, तर याच्यात आता आपण अनुश्रीला बसवणार आहे. तर इकडं आता अनुश्रीला बसवते, इथं अनुश्रीची मम्मी बसवते तिला एका छोट्याशा पाळण्यामध्ये. तर ते हातानं फिरवतात त्याच्यामध्येच बसवलं तिला. पण तिला एवढी मजा आली होती, तर ती एकदम खुश झाली होती बसवल्यामुळं. लहानपणाची ती मजा वेगळीच असते. तर तुम्ही कधी बसलेत का अशा छोट्या पाळण्यांमध्ये? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता मी अनुश्रीला बसवलं आहे या लहान पाळण्यामध्ये. त्याच्या शेजारीचे मोठं पाळणं होतं. मी पण अजून कधीच बसेल नाही या पाळण्यांमध्ये, लहान पण पाळण्यात बसेल नाही आणि मोठ्या पण पाळण्यात बसेल नाही. तर कोण बसेल या पाळण्यांमध्ये कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अनुश्री लागले स्टेअरिंग फिरवायला गाडीची, तिला मज्जा आली. तर बघू आता ती रडती का काय होती. तर आता फिरवायला सुरुवात केली, बघूया आता काय म्हणते ती. तर ती एकदम मज्जा आली तिला, हसते अनुश्री. आणि मधी बाल मारुती उभं, तर एकदम भारी वाटतंय ते. तर अशा 5-6 चकरा मारल्या आणि आता अनुश्रीचा बसून झाला राट पाळण्यामध्ये. तर आता आपण या प्लेटा घ्यायला आलो, कारण कसे आपल्याला ह्या डिश लागत आहेत, त्याच्यामुळं मग आपण थोड्याच घेतल्यात, एक 6 घेतल्या. ते थोड्या अशा वेगवेगळ्या आपल्याला कशा फ्रायसाठी नाही का द्यायला कस्टमरला, तर त्या आपल्याला पाहिजे होत्या. मग आपण थोड्याच घेतल्या, 200 रुपयाला 6 प्लेटा. मग कशात म्हटलं आता घेऊन बघू खराब होत्यात का काय, नाही का. आता आपल्याला माहीत नाही चांगल्या राहतात का खराब. आणि 2 चमचे घेतल्या आणि 6 या मोठ्याल्या घेतल्या आणि 6 त्या घेतल्या छोट्याल्या. इकडं हे माकडं आहेत नाही का, खालीवर होत होते. अनुश्रीला हे बघून लईच मजा आली होती. आणि इकडं मोठाले फुगे पाहिल्यानंतर अनुश्री फुगे लावत 2-3 फुगे घेऊन दिले मोठाले. तर एकदम मोठमोठाले ती, त्याच्यामुळं मग तिने लगेच मागायला लागली. मग तिला पण 3 फुगे दिले घेऊन. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा,
शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.